हे पहा की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भेट घेणं यात नवीन किंवा वेगळं किंवा चुकीचं असं काय आहे? अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. महाराष्ट्राचं सरकार अमित शहा चालवतात. सरकारमध्ये फडणवीसांच्या सरकारमध्ये अमित शहांचे 2 पक्ष सामील आहेत. एक शिंदे गट आणि दुसरा अजित पवार गट. हे दोन्ही पक्ष अजित पवार आणि अमित शहा यांनी स्थापन केलेले आहेत. त्याच्यामुळे त्या 2 पक्षांचे प्रमुख आणि पुन्हा भाजपचे नेते अशा तिहेरी भूमिकेत अमित शहा असल्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अमित शहांची भेट घेणं याच्यामध्ये आता नाविन्य नाही. आता अजित पवारांच्या पक्षाचं काय करायचं वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न चर्चेला आले असतील. चर्चा झाली अशी माहिती नाही, मला माहीत नाही काय झालं ते. जोपर्यंत स्वतः अमित शहा किंवा फडणवीस काही बोलत नाहीत त्याच्यावरती काय चर्चा आपण करणार? आणि विलिनीकरण कोणामध्ये करणार? राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार आहेत की अजून काय होणार आहेत? असे अनेक प्रश्न असू शकतात. पण अमित शहांशी चर्चा करणं त्यांना गरजेचं असतं. कारण शेवटी म्हटलं ना की 2 पक्ष त्यांचे सरकारमध्ये सामील आहेत स्वतःचे. सुनेत्रा पवार आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. पुन्हा कार्यभार स्वीकारतील त्या. नाही, दिल्लीमध्ये त्यांना येऊन त्यांच्या पक्षाच्या जे प्रमुख नेते आहेत त्यांना भेटावंच लागेल. जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचं चिन्ह जरी वेगळं असलं, मूळ शरद पवारांचं चिन्ह त्यांच्याकडे आलेलं आहे आणि ते बेकायदेशीरपणे आलेलं आहे. जसं धनुष्यबाण आहे हे बेकायदेशीरपणे शिंदे गटाला गेलेलं आहे. त्याच्यामुळेच त्यांना सगळं जे काय यश मिळतं आहे सर्वत्र हा त्याचाही परिणाम आहे. दिल्लीत येऊन त्यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या मूळ प्रमुखांना भेटावं लागेल. सर, चंद्रपुरातल्या सत्ता नाट्याचा आज शेवटचा दिवस आहे. महापौर पदाची निवडणूक आज होईल आणि सर्वांच्या नजरा आहेत त्या ठाकरेंचे नगरसेवक काय भूमिका घेणार याकडे. नाही, भूमिका स्पष्ट आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. एक वेळ विरोधी पक्षात आपल्याला बसावं लागलं तरी चालेल, पण भारतीय जनता पक्षाला मदत होईल किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची कोणतीही पावलं किंवा भूमिका आपल्याला घेता येणार नाही. त्याच्यामुळे भूमिका स्पष्ट आहे. सर, आज संभाजीनगरामध्ये अंबादास दानवेंनी असं म्हटलं की महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची भूमिका तटस्थ राहण्याची. हा पक्षाचा निर्णय आहे. एका बाजूला MIM आहे आणि दुसऱ्या बाजूला गद्दारांचे पक्ष आहेत. त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्याही बाजूनं जाणं हे मतदारांशी बेईमानी करण्यासारखं आहे. त्याच्यामुळे अंबादास दानवे यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती योग्य आहे. बोलिये. राहुल गांधी आज यांची बैठक होणार आहे. त्यांना बोलू दिलं जात नाही असं वारंवार सांगितलं जाते. काल पण बिर्ला यांनी बैठक घेतली. डेडलॉक कधी संपणार आहे का? बघा, डेडलॉक संपवण्याची जबाबदारी जी असते ही सरकार पक्षाची असते. प्रधानमंत्री मलेशियामध्ये मौजा मारतायत. ते अनवर इब्राहिमला मिठ्या मारतायत. जो अनवर इब्राहिम कधी काळी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये जेफ्री एपिस्टीनप्रमाणेच अडकले होते. त्यांना ज्या प्रेमानं अगदी मिठ्या मारताना आम्ही आमच्या प्रधानमंत्र्यांना पाहिलं, अनेकांना धक्का बसला. प्रधानमंत्री परदेशात, इथे संसद सुरू आहे. या देशाच्या म्हणजे लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्याला बोलू दिलं जात नाही आणि परदेशात जाऊन लोकशाहीवर लेक्चर देत आहेत, व्याख्यानं देत आहेत. या देशाचं काय होणार आहे, भविष्य काय आहे हे कळत नाही. तिकडे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी भारतीय जनतेला मार्गदर्शन केलेलं आहे तेल खरेदीबाबत. त्याच्यामुळे मोदींचं बिंग फुटलेलं आहे. मोदी यांनी पूर्णपणे
ज्या पद्धतीनं प्रेसिडेंट ट्रम्प पुढे गुडघे टेकलेले आहेत ही अत्यंत चिंताजनक धक्कादायक गोष्ट आहे. अशा वेळेला लोकसभेत देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी काही भूमिका मांडत असतील, त्यांना रोखणं, त्यांना बोलू न देणं हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. ओम बिर्ला यांच्या विरोधामध्ये अविश्वासाचा ठराव विरोधी पक्ष आणेल. आज त्या संदर्भातली नोटीस देण्यात येईल. परंतु नोटीस दिल्यानंतरची प्रक्रिया सुरू होईल. अविश्वास ठराव सत्ताधारी पण म्हणतात की अविश्वास ठराव आणतात, परंतु ओम बिर्ला हे नियमानुसार संपूर्ण कारवाई करत असतात. भारतीय जनता पक्षाचा आणि नियमांचा आणि कायद्याचा काहीही संबंध नाही. भारतीय जनता पक्ष हा हुकुमशाही पद्धतीनं चालणारा आणि चालवला गेलेला पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाच्या टाचेखाली या देशाचं सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, निवडणूक आयोग सर्व संविधानिक संस्था आहेत. कोणालाही काम करू दिलं जात नाही. हुकुमशाही पद्धतीनं अमित शहा आणि नरेंद्र मोदी काम करतात. नियम, कायदा, संविधान याची कोणतीही चाड या सरकारला मला दिसत नाही. राहुल गांधी म्हणाले काल ज्यावेळेस त्यांनी लोकसभा अध्यक्षांसोबत चर्चा केली त्यावेळेस त्यांनी कॉपरेशनची भूमिका दाखवली होती. बघा, आम्ही जेव्हा सकाळी बैठक झाली खरगे साहेबांच्या कार्यालयामध्ये तेव्हा ही भूमिका आम्ही घेतली राहुल गांधीने की आपण आपल्याकडून सहकार्याचा हात पुढे करू. जनतेपर्यंत आम्हाला संदेश द्यायचा आहे की आम्हाला सभागृह चालवायचं आहे, आम्हाला लोकसभा चालवायची आहे, अर्थसंकल्पावरती आम्हाला चर्चेत सहभागी व्हायचं आहे. ही भूमिका राहुल गांधींनी घेतल्यावर ते ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांना भेटायला गेले सर्व पक्षांच्या खासदारांसह. पण ओम बिर्ला यांच्यावरती मोदी आणि शहांचा प्रचंड दबाव हे त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजवर स्पष्ट दिसतं आहे. त्याच्यामुळे त्यांनी कोणतंही सहकार्य स्वीकारलं नाही. मनोज नरवणेचं जे पुस्तक आहे त्यावर प्रकाशनाचं कालच स्पष्टीकरण आलेलं आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी सांगितलं की हे आम्ही पुस्तक प्रकाशितच केलं नाही असं प्रकाशकाचं म्हणणं आहे. तो पुस्तक प्रकाशित जरी केलं नसेल तरी पुस्तकाची पायरसीचे प्रकार खूप आहेत मोदींच्या काळामध्ये. प्रत्येक गोष्टीची ते पायरसी आहे. जर राजकीय पक्षांची पायरसी होते, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे या दोन्ही पक्षाची पायरसी कोणी केली? मोदी आणि शहानेच केली ना. ही पायरसी आहे. शिंदेकडला जो पक्ष आहे शिवसेना किंवा अजितदादांकडे जो पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस, ही मूळ पक्ष नाही, ती पायरसी आहे. त्याच्यामुळे पायरसीवरती कोणी बोलू नये. लोकसभा अध्यक्षांनी सभापती, विधानसभेचे सभापती आणि विधान परिषदेचे सभापती यांचे अधिकार निश्चित करण्यासाठी एक कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्या कमिटीचं अध्यक्षपद हे राहुल नार्वेकरांकडे दिलेलं आहे. सत्यानाश. सबका विकास सबका सत्यानाश. ज्या राहुल नार्वेकरांनी आपल्या मर्यादांचा भंग करून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर शिक्कामोर्तब केलं, पक्षांतरमधली कायद्याच्या धज्जिया उडवल्या, त्यांच्याकडे हे दिलं असेल तर डाकू मानसिंगकडे कायदा आणि सुव्यवस्था दिल्यासारखं आहे या देशाची. तर बोलिए क्या है, बोलिए क्या है, क्या हिंदी में बोल इसकी मीटिंग होगी क्या और स्पीकर पर नो कॉन्फिडेंस मोशन? देखिए, अभी हम सभी दल, अपोजिशन के सभी लीडर्स मल्लिकार्जुन खड़गे जी के चेंबर में मिलेंगे. वहाँ राहुल जी भी रहेंगे. हम फिर एक बार जो डेडलॉक हुआ है लोकसभा में उसके ऊपर चर्चा होगी. कल भी चर्चा हो गई थी और कल हमने ये तय किया था, राहुल जी ने ये मान लिया था कि हमको सरकार को सदन चलाने के लिए कोऑपरेशन करना चाहिए, बजट पर चर्चा में हमको सहभाग लेना चाहिए. ये राहुल जी की, खड़गे जी की, सबकी हमारी भूमिका थी. लेकिन जब सदन शुरू हो गया तो लोकसभा स्पीकर ने ही कोऑपरेशन नहीं किया. आज वापस हम कोशिश करेंगे. हमारी भूमिका स्पष्ट है. और अगर ओम बिरला जी मानते नहीं है, उनका रवैया ऐसा ही रहेगा तो हमको, अपोजिशन को, उनके खिलाफ अविश्वास प्रस्ताव लाना पड़ेगा. आज हमको नोटिस देनी पड़ेगी.
सर, त्रिभाषा समितीचं सूत्र, त्रिभाषा समितीची चर्चा होणार आहे. हिंदी भाषा सक्तीवरती परत जे आहे बाहेर केलं जाणार आहे आणि पहिलीपासून AI वरती चर्चा होणार आहे. म्हणजे मुलांना AI त्याच्यावर तज्ज्ञांना बोलू द्या. या देशातल्या सर सगळ्यात मोठे तज्ज्ञ नरेंद्र मोदी आहेत. सर, राज ठाकरेंनी भूमिका घेतली आहे की आम्ही मराठीसाठी लढतच राहणार. मोहन भागवतांनी काही म्हटलेलं असलं की मराठीसाठी लढणं किंवा भाषेचा आग्रह धरणं हे आजार आहे, आजार आहे. अशा पद्धतीचे विधान म्हणून दाखवतात. एक लक्षात घ्या, भाषेसाठी नाही लढायचं तर मग कशासाठी लढायचं? हा देश का निर्माण झाला? भाषावर प्रांतरचना का निर्माण केली संविधानानुसार? आणि तुमच्या संघाचीच भूमिका आहे की प्रत्येक प्रादेशिक भाषा ही राष्ट्रभाषा आहे. हे भागवत साहेबांच्या कानावर गेलेलं दिसत नाही. त्यांच्या संघाची भूमिका, त्यांच्या संघटनेची भूमिका. देश, राष्ट्र संघटित आणि एकत्र करण्यामध्ये भाषांचं फार मोठं योगदान आहे. हिंदी ही या देशाची एक प्रमुख भाषा नक्कीच आहे, पण आक्रमण किंवा अतिक्रमण होता कामा नये. ही जर कोणी भूमिका घेतली असेल आणि आपापल्या प्रांताच्या भाषा, ही संस्कृती भाषांची टिकली पाहिजे असं जर कोणाची भूमिका असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्याच्यामध्ये काही काळबेरं दिसण्याची गरज नाही. मोहनराव भागवतांच्या आधीपासून हा देश आहे, लक्षात घ्या. आणि भाषावर प्रांतरचनासुद्धा देशाच्या अखंडतेसाठी निर्माण झालेली एक रचना आहे. संविधानाने निर्माण केलेली रचना आहे, पण संविधानावरती हल्ला करणं, संविधानाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर हल्ला करणं ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक भूमिका असल्यामुळे कदाचित अशी विपरीत भूमिका भाषेसंदर्भात घेतली असेल. हिंदी में कुछ है? Yes, sir. बोलिए. सर, नरवड़े वाली किताब को लेकर FIR दर्ज हुई है. राहुल गांधी जो किताब दिखा देते लीक हो गई, ऐसा आरोप है. देखिए, हमारे देश में सभी चीज़ों की पायरेसी होती है. जी. पॉलिटिक्स में आपने देखा होगा कि शिवसेना की एक पायरेसी है, बीजेपी ने बनाई पायरेसी. शिवसेना, ओरिजिनल शिवसेना अलग है, लेकिन एक पायरेसी है शिंदे के पास. शरद पवार जी की राष्ट्रवादी कांग्रेस की पायरेसी है, डुप्लीकेट लोग बना लेते हैं. अमित शाह और नरेंद्र मोदी जी के पास जो टेक्नोलॉजी है वो चुनाव आयोग, सुप्रीम कोर्ट, सबको पायरेसी बना के देते हैं. वैसे ही एक किताब की अगर पायरेसी कॉपी आई होगी तो ज़रूर FIR लॉन्च करना है. लेकिन किताब में जो लिखा है वो सच है. किताब पब्लिश हुई है नहीं पब्लिश हुई, पायरेसी कॉपी आई, यह अलग बात है. पायरेसी का जमाना नरेंद्र मोदी और अमित शाह ने देश में शुरू किया है, तो किताब भी पायरेसी कॉपी आ गई. चलिए. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.